सर्वांना हरिओम. ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यामधला फरक सांगताना माऊली म्हणतात की जो मनुष्य सर्व भूतमात्रांमध्ये सर्व प्राण्यांमध्ये माझं दर्शन करतो, मलाच पाहतो, तो ज्ञानी आहे. जो सर्व प्राणीमात्रांमध्ये मलाच पाहतो म्हणजे भगवंताचं दर्शन करतो, तो ज्ञानी आहे. आणि याच्या विरुद्ध जो आहे, जो स्वतःमध्ये असलेला आत्मा वेगळा आहे आणि दुसऱ्यांमध्ये असलेला आत्मा वेगळा आहे, अशा रीतीने भेदबुद्धीने पाहतो, तो अज्ञानी आहे. थोडक्यात ज्याच्याकडे भेदबुद्धी आहे तो अज्ञानी आहे, आणि ज्याची भेदबुद्धी नाहीशी झालेली आहे, सर्वत्र त्याला भगवंत दिसतो आहे, तो ज्ञानी आहे. आणि अशा रीतीने सर्वत्र सर्व प्राणीमात्रांमध्ये एका भगवंतालाच पाहायचं. याला माऊलींनी एक विशेष शब्द वापरलेला आहे, त्याला ते शुद्ध भाव म्हणतात. शुद्ध भाव कोणता? सर्वाघटी राम. सर्वांच्या देहामध्ये, प्रत्येक प्राण्यांच्या देहामध्ये, शरीरामध्ये राम आहे, एक भगवंतच आहे, असा भाव आपल्या देखील मनात निर्माण व्हायला पाहिजे. कारण हा भाव जर आपल्या मनात नसेल, असा शुद्ध भाव जर आपल्या मनात नसेल, तर स्वाभाविक आहे आपल्या मनामध्ये अशुद्ध भाव निर्माण होणार. आणि अशुद्ध भाव असतात ते बाधक असतात, ते आपल्याला अधोगतीकडे नेतात. म्हणून सर्वांनी हा शुद्ध भाव, सर्वाघटी राम हा शुद्ध भाव जो आहे तो सर्वांनी आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण केला पाहिजे. आणि म्हणून माऊली आपल्याला या आपल्या सुरू असलेल्या 24व्या अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सांगतात, न सोडिया भावो टाकीरे संदेहो, रामकृष्णी टाहो नित्य फोडी. साधकाने सर्वाघटी राम हा शुद्ध भाव सोडू नये. पहिली गोष्ट आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये निर्माण करावा, आणि निर्माण झाल्यानंतर त्याचा त्याग करू नये, तो सोडू नये. कारण हा भाव सुटण्यातच, शुद्ध भाव सुटण्यातच जीवाची हानी आहे. हा भाव सुटल्यामुळेच जीवाच्या पाठीमागे संसार लागलाय. संसार म्हणजे काय? जन्म मृत्यूचं चक्र लागलेलं आहे. शुद्ध भाव सुटल्यामुळे जीवाची कोणती हानी झाली, तर त्याला वारंवार जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये फिरायला लागतं. आणि एवढंच नाही तर दुःखाची उभारणी होऊन त्याच्या जीवनामध्ये अनेक दुःख, अनेक संकट येतात. आणि अशा संकटांमुळे त्याला द्वैत, दैन्य अनुभवायला लागतं. जीवनामध्ये अशी अनेक संकट येतात, दुःख येतात, आणि म्हणून त्याला द्वैत, दैन्य भोगण्याची पाळी येते. म्हणून माऊली सांगतात, सर्व व्यापक अशा रूपाने अखंड ईश्वर भाव सतत आपल्या अंतःकरणामध्ये धारण केला पाहिजे. जो भगवंत सर्व व्यापक आहे असा ईश्वर भाव आपल्या मनामध्ये अखंड आपण धारण केला पाहिजे. संत तुकाराम महाराज भगवंताकडे यासाठी मागणी करतात
याच भावाची मागणी करतात की माझ्यामधला हा शुद्ध भाव अखंड राहू दे, कायम राहू दे. जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही. काय म्हटले तुकाराम महाराज? जिकडे पाहे तिकडे देव. मी जिकडे पाहिल तिकडे मला तुझं स्वरूप दिसू दे, मला देवच दिसू दे. ऐसा भाव दे काही. असा भाव माझ्या मनामध्ये निर्माण कर, असा भाव माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण कर. संत शिरोमणी नामदेव महाराज देखील म्हणतात, नामा म्हणे भाव सर्वाभूती करा. नामा म्हणे भाव सर्वाभूती करा, आणिक पसारा घालू नका. सर्वाभूती राम हा भाव नामदेवांना सांगतात, सर्वाभूती राम हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये धारण करा. आणिक पसारा घालू नका, इतर भाव आपल्या मनामध्ये आणू नका. संसारातले भाव जेणेकरून आपल्याला ते भाव संसारामध्ये गुरफटून टाकतील, गुंतवून टाकतील, जन्ममृत्यूच्या चक्रात टाकतील. असा पसारा तुम्ही घालू नका. एवढंच नाही, भगवान स्वतः सुद्धा अर्जुनाला सांगतात 9व्या अध्यायामध्ये, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. भक्ती म्हणजे काय? भक्तियोग म्हणजे काय? किती सोप्या भाषेत सांगितलं माऊलींनी. जे जे भेटे भूत, जो जो प्राणी आपल्याला भेटतो, जो जो प्राणी, जो जो जीव, जी जी व्यक्ती आपल्याला भेटते, ते ते मानिजे भगवंत. ते सर्व भगवंतच आहे, ते सर्वंत ईश्वर स्वरूपच आहेत. आणि असं मानण्यामध्ये, असा भाव जागृत होण्यामध्ये खरी भक्ती आहे. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. अर्जुना, हा माझा निश्चित भक्तियोग आहे असे तू जाण, असे तू समज. आपल्या मनामध्ये दृढ खात्री करून घे, याच्याशिवाय भक्तियोग नाही. म्हणताना आपण म्हणतो सर्वत्र चराचरामध्ये भगवंत आहे, पण आपल्या कृतीमध्ये तो दिसला पाहिजे. सर्व संतांनी अशा रीतीने आपल्या कृतीतून दाखवलेला आहे. रामेश्वर की काशीची गंगा आहे, ती रामेश्वरला घेऊन जाताना सर्व चाललेले आहेत, दिंडी घेऊन चाललेले आहेत. पवित्र गंगा स्नान करायचे काशी विश्वेश्वराला, आणि पाणी घेतलेलं आहे, गंगेचं पवित्र पाणी. बरेच लोक चाललेले आहेत, त्यामध्ये नाथ बाबा आहेत, एकनाथ महाराज. उन्हाळ्याचे दिवस आहेत, खूप ऊन लागते आहे, वारंवार तहान लागते आहे. अशा वेळेला एक गाढव तहानेने तळमळताना पाहिल्यानंतर दयावान करुणानिधी असलेल्या एकनाथ महाराजांचं हृदय कळवळलं, आणि जी गंगा आणली होती त्यांनी काशी विश्वेश्वराला अर्पण करायला, ती त्याच्या मुखात घातली. प्रसंग घटना माहीत आहे सर्वांना. इतर जे होते त्यांच्याबरोबर चालणारे ते म्हटले, काय केलं आहे तुम्ही? काशीला आपल्याला गंगा घेऊन जायचं आहे, विश्वेश्वराला अर्पण करायचे आहे, तुम्ही गाढवाच्या मुखात घातली. आपली आता तुमची जी ही वारी आहे ती अखंड नाही, अपूर्ण राहिली. परंतु त्यांनी सांगितलं कारण की जो त्या ठिकाणी भगवान शंकराच्या रूपामध्ये आहे, तोच मला या गाढवात दिसतो आहे. अनेक संतांनी आपल्या आचरणातून दाखवून दिलं, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. मानिजेने त्यांनी मानलंच होतं, पाहिलं होतं, दर्शन घेतलं होतं त्या प्रत्येक प्राणीमात्रामध्ये. नामदेव महाराज जेवायला बसले असताना त्यांच्या ताटातून चपाती म्हणा, भाकरी म्हणा पळवली कुत्र्याने. त्याच्या मागे धावत गेले की तू नुसती भाकरी खाऊ नको, तर तूप घे, कडक झालेली आहे, मऊ करून घे. त्यांनी कुत्र्यामध्ये पण ओळखलं, माझा भगवंत आहे. सांगायचं तात्पर्य काय की अशा रीतीने माऊली सांगतात की हा शुद्ध भाव आपण सोडला नाही पाहिजे, त्याचा त्याग नाही करायचा. संत महात्म्यांनी
सर्वावटी राम हा भाव पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी लोकांना पटत नाही. त्याविषयी त्यांच्या मनात अनेक संशय उत्पन्न होतात, अनेक प्रकारचे संदेह निर्माण होतात आणि ते अज्ञानामुळे उत्पन्न होतात. अज्ञान असल्या कारणाने आपल्या मनामध्ये संशय निर्माण होतो, व्यवहारामध्ये देखील, परमार्थामध्ये पण ते आहेत. खरं तर संशय फार घातक आहे. मनामध्ये संशय निर्माण होणं फार घातक आहे. तो म्हणजे एक प्रकारचे मोठे पापच आहे. संशय म्हणजे एक प्रकारचे मोठे पापच आहे. आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर एखादा मनुष्य या संशयामध्ये अडकला तर त्याला सर्व प्रकारची सांसारिक दुःखे भोगावीच लागतात. आध्यात्मिक संशयामध्ये एखादा माणूस अडकला तर त्याला सर्व प्रकारची सांसारिक दुःखे, भौतिक दुःखे, प्रापंचिक दुःखे, त्रिविध ताप आहेत, आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक, सर्व ताप त्याला सहन करावे लागतात, भोगावे लागतात. म्हणून माऊली म्हणाले, न सोडिया भाव टाकिरे संदेव. हे साधका, तू आपल्या मनात असलेला संशयाचा त्याग कर, संशय सोडून दे. शुद्ध भाव सोडू नको, पण संशयाचा त्याग कर. आणि भाव म्हणजे श्रद्धा ठेव. भाव शब्दाचा अर्थ काय नक्की? तर भाव याचा अर्थ आहे श्रद्धा. कारण श्रद्धा, विश्वास हे परमार्थाचे भांडवल आहे. श्रद्धा, विश्वास हे परमार्थाचे भांडवल आहे. परमार्थामध्ये या गोष्टीला फार महत्त्व आहे. जर या गोष्टी नसतील परमार्थामध्ये, भगवंताबद्दल, भगवंताच्या नामाबद्दल, संतांबद्दल, ग्रंथांबद्दल श्रद्धा नसेल, विश्वास नसेल, तर त्याला परमार्थात येऊन काही उपयोग नाही. म्हणून श्रद्धा आणि विश्वास हे परमार्थाचे भांडवल म्हटलेलं आहे. नारद महर्षी म्हणतात, श्रद्धापूर्वक आचरलेले सर्व कर्मच योग्य फळ देऊ शकतात. आपण जे श्रद्धेने एखादं कर्म आचरणात आणलं तर त्याचंच आपल्याला योग्य फळ मिळतं. श्रद्धेने सर्व काही साध्य होते आणि श्रद्धेने भगवंत प्रसन्न होतो. श्रद्धा असेल तर आपल्याला सर्व काही प्राप्त होते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्याला भगवंताची प्राप्ती होते, भगवंत प्रसन्न होतो आणि आपण भगवंत स्वरूप होतो. श्रद्धाहीन कर्मे फळे देत नाहीत. म्हणजे मनामध्ये श्रद्धा नसताना आपण कर्म केली, आपल्याकडून झाली, घडली, तरी देखील आपल्याला त्याचं फळ मिळत नाही, त्यापासून लाभ होत नाही. म्हणून तुकडोजी पण म्हणतात, मनी नाही भाव देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही. पुढे बघून घेऊ आपण, माहीत आहे सर्वांना. मनामध्ये भाव पाहिजे, मनामध्ये श्रद्धा पाहिजे. अश्रद्धेने केलेलं कोणतंही कार्य आपल्याला फळ देत नाही. अश्रद्धेने केलेले दान, तप, यज्ञ यांचे मरण पावल्यावर म्हणजे परलोकी त्याचे फळ नाहीच आणि इहलोकी सुद्धा फळ नाही, काही प्राप्ती नाही. श्रद्धेचे महात्म्य आगार आहे. पूर्ण श्रद्धाभाव असेल तरच भगवत कृपेने सर्व संशय नष्ट होतील. आपल्या मनामध्ये काही संशय असतील तर ते संशय घालवण्याकरता देखील भगवंताची कृपा पाहिजे आणि ती कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला पूर्ण श्रद्धाभाव पाहिजे. म्हणजे आपल्या मनातील सर्व संशय नष्ट होतील. अर्जुनाचे सर्व संशय भगवंतांनी नष्ट केले. म्हणून अर्जुन भगवद्गीतेच्या 18 अध्यायाच्या शेवटी सांगतो, भगवंताला कबुली देतो, स्थितोस्मी गतसंदेह. हे कृष्णा, नष्टो मोह स्मृती लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. आता तू सांगशील ते मी करतो, कारण का माझ्या मनातील सर्व संशय तुझ्या कृपेने नष्ट झालेले आहेत.
आता मी संशयरहित झालेलो आहे आणि त्यामुळे तू जे सांगशील, अर्थात भगवंताला काय सांगायचं होतं, तू युद्धाला तयार हो, तू तुझं कर्तव्य करायला तयार हो. आणि आता तो तयार झालेला आहे. कारण का, त्याच्या मनातील सर्व संशय भगवंताच्या कृपेने नष्ट झाले. श्रद्धा, विश्वास, भाव हे सर्व पर्यायवाची शब्द आहेत. म्हणून माऊली म्हणतात, संशय संदेह टाक, त्यांचा त्याग कर आणि रामकृष्णी टाहो नित्य फोडी. म्हणजे अगदी अट्टहासाने भगवंताचे नाम घे, प्रयत्नपूर्वक भगवंताचे नाम घे. कारण जोपर्यंत आपली तीव्र इच्छा होणार नाही तोपर्यंत आपल्याला परमात्मा भेट देणार नाही. भगवंताला भेटण्याची आपल्यामध्ये तीव्र इच्छा, तळमळ निर्माण झाली पाहिजे. म्हणजे आपल्याला भगवंत भेट देतो. ती जोपर्यंत होत नाही इच्छा निर्माण, तोपर्यंत आपल्याला भगवंताची भेट होणार नाही, भगवंताची प्राप्ती होणार नाही. मनामध्ये तळमळ पाहिजे. कैमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. साधू संतांना आपण प्रश्न विचारला पाहिजे. अभंग तुकारामांचा आहे. काय विचारायचं ना, कैमी उद्धार पावेन, माझा उद्धार होईल काय, काय कृपा करील नारायण, भगवंत कृपा करील काय, ऐसे तुम्ही सांगा संतजन. पुढे म्हणतात ते, असे मला तुम्ही सांगा, माझी तळमळ आहे, जिज्ञासा आहे. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझी. माझ्या चित्ताचे समाधान करा, माझ्या मनाचे समाधान करा. माझा उद्धार होऊ शकतो काय, अशी तीव्र तळमळ पाहिजे, अशी इच्छा पाहिजे. म्हणजे तो भगवंत आपल्याला भेट देईल. दोन भक्तांची कथा तर ऐकलीच असेल. एक बसलेला होता चिंचेच्या झाडाखाली आणि दुसरा बसलेला होता पिंपळाच्या झाडाखाली. दोघांची मनामध्ये इच्छा होती, तळमळ होती की मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, मला भगवंत भेटला पाहिजे. नारद महर्षी त्या रस्त्याने जात असताना त्यांनी पाहिलं, दोघेही जप करतात. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. एका भक्ताजवळ गेले, जो होता चिंचेच्या झाडाखाली. त्याने विचारलं महर्षींना, देवराज देवेंद्र देवर्षी, सांगा मला भगवंत कधी दर्शन देईल, कधी मला भेटेल परमात्मा. ते म्हणले, आता मी हा जो प्रश्न आहे त्याचं मला उत्तर सांगता येणार नाही, पण मी तुझा प्रश्न भगवंताला नारायणाला विचारेन आणि ते उत्तर दिले तुला सांगेन. पुढे गेले तर तो दुसरा भक्त भेटला. त्याने पण तो प्रश्न विचारला, जो भक्त होता पिंपळ्या झाडाखाली. सांगा मला भगवंत कधी भेट देईल. त्यांनी ते सांगितलं, मी जाईन भगवंताकडे वैकुंठामध्ये, त्यांना विचारेन आणि मग तुम्हाला उत्तर सांगेन. पोचले महर्षी वैकुंठामध्ये, सर्व सांगितलं आणि म्हटले की मला आता निरोप द्यायचा आहे. काय निरोप आहे सांगा, मी काय सांगू त्यांना. भगवान म्हटले, एकच निरोप आहे, दोघांसाठी एकच निरोप आहे. त्या दोघांनाही सांग की या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढी वर्ष गेल्यानंतर मी तुला भेट देईन. दोघांना एकच निरोप दे, या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढी वर्ष गेल्यानंतर मी तुला भेट देईन. ठीक आहे म्हटले. पुन्हा आले पृथ्वी तलावर. जो बसला होता पिंपळ झाडाखाली बसलेला होता त्याला निरोप दिला. विचारलं त्याने उत्सुकतेने, महर्षी सांगा काय निरोप आहे भगवंताला. ते म्हणले, असा निरोप आहे, या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या वर्षानंतर मी तुला भेट देईन. तो थोडासा त्याची श्रद्धा डळमळीत झाली. त्याने विचार केला, या झाडाला आता एवढी पानं आहेत, न मोजता येणार की आहेत, आणि आता एवढ्या वर्षानंतर भगवंत भेट देणार. आणि तो तिथून निघून गेला.
पुढे आले जो होता बसलेला चिंचे झाडाखाली. त्याने विचारलं, सांगा महर्षी, भगवंताचा निरोप. ते म्हटले की असा असा निरोप आहे, या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढी वर्ष गेल्यानंतर मी तुला भेट देईन. तो एवढा आनंदी झाला. त्याने प्रश्न विचारला, काय म्हणाले तुम्ही, मला भगवंत भेटणार, मला भगवंत भेटणार. एवढा आनंदाला नाचायला लागला. त्या आनंदामध्ये मग्न झाला, तल्लीन झाला आणि तेवढ्यात भगवंत प्रसन्न झाले, त्याला भेट दिली. नारद महर्षींना आश्चर्य वाटलं. ते म्हणले, भगवंता तुम्ही खोटं बोलायला मला शिकवता का, तुम्ही खोटं का बोलले. तो भक्त निघून गेला आणि अजून याच्या झाडाची एक पण पान गेलं नाही, सर्व आहेत तशीच आहेत, आणि तुम्ही लगेच भेट दिली. तर ते म्हटले की हेच तर रहस्य आहे माझ्या प्राप्तीचं. ज्या वेळेला तीव्र इच्छा असते भक्ताच्या मनामध्ये माझ्याबद्दल, श्रद्धा असते, अढळ श्रद्धा असते, त्यावेळेला मी त्याला तात्काळ भेट देतो. अशा रीतीने जी भगवंताची भक्ती करणे त्याला म्हणायचं रामकृष्णी टाहो नित्य फोडी. अगदी अट्टाहासाने भगवंताचं नाम घेणे म्हणजे रामकृष्णी टाहो नित्य फोडी. आई जवळ असली तरी बालक मोठ्याने टाहो पडून रडत असतो. आई जवळच आहे तरी देखील ते लहान मूल मोठ्याने टाहो फोडतं, रडत असतं. त्याप्रमाणे भगवंत जरी निकट असला, खूप जवळ असले, तीव्र तळमळीने त्याचे नाम घेतल्याशिवाय तो भेट देणार नाही. हे आपल्याला यातून माऊलींना सांगायचे. अभंगाच्या 3ऱ्या चरणातून माऊली सांगते, जात वित्त गोत कुळ शीळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. भगवंताच्या भक्ताला, नामधारकाला जाती, कुळ, रूप, द्रव्य इत्यादीचा अभिमान असणे बाधक आहे. नामधारकाने याचा अभिमान बाळगू नये. या अभिमानाने परमात्मा प्रसन्न होत नाही, भगवंत आपल्याला भेट देत नाही. व्यवहारामध्ये जाती, वित्त, कुळ, वर्ण, विद्या यांना मान आहे व्यवहारामध्ये, पण भगवंताजवळ त्याची किंमत नाही. भगवंत जातीला, कुळाला, धनाला, वर्णाला जरा पण किंमत देत नाही. भक्त शिरोमणी प्रल्हाद सांगतो, धन, सत्कुळामध्ये जन्म, सौंदर्य, तप, विद्वत्ता, इंद्रिय सौष्ठव, शरीरशक्ती, उद्योग, बुद्धी, कांती, प्रताप आणि अष्टांग योग हे 12ही गुण लोकांमध्ये आणि शास्त्रामध्ये जरी श्रेष्ठ म्हणून प्रसिद्ध आहेत. ते 12 गुण कोणते? धन, सत्कुळामध्ये जन्म, सौंदर्य, तप, विद्वत्ता, इंद्रिय सौष्ठव, शरीरशक्ती, उद्योग, बुद्धी, कांती, प्रताप आणि अष्टांग योग हे 12ही गुण लोकांमध्ये आणि शास्त्रामध्ये जरी प्रसिद्ध आहेत, पण तरी सुद्धा ते परमपुरुष भगवंताला संतुष्ट करण्यास समर्थ नाही, सांगणारा भक्त शिरोमणी प्रल्हाद आहे. म्हणून जाती, वित्त, गोत, कुळ, शील इत्यादीचा विचार न करता मनुष्याने त्वरित भावनायुक्त होऊन भजन केले म्हणजे झाले. भगवंताला याच गोष्टीची आवश्यकता आहे. या चरणामध्ये त्वरित हा शब्द महत्त्वपूर्ण आहे, कारण संसारामध्ये गुंतलेला जो जीव आहे त्या जीवाची भजन करण्याकडे प्रवृत्ती नसते. समजा कोणाची झाली तरी तो माणूस काय म्हणतो, सध्या तरुण वय आहे, सध्या मी तरुण आहे, पुढे म्हातारपणी भजनच करायचे आहे,
तारुण्य कशासाठी असतं? सर्वसामान्य अज्ञानी लोकांचे विचार आहेत. तारुण्य कशासाठी असतं? तो म्हणतो हे प्रापंचिक सुख भोगण्यासाठी आहे, विषय सुख भोगण्यासाठी तारुण्य आहे. विषय सुख भोगून मनाचे समाधान झाले किंवा त्यांचा वीट आला, मग हरिचिंतन नामस्मरण करू अशी सर्वांची भावना असते. परंतु अशी भावना 100% चुकीची आहे. आपण त्वरित शब्दावरती थोडासा विवेचन करतोय, चिंतन करतोय. माऊली म्हणाले की त्वरित भजे भावनायुक्त. तर त्वरित त्याचा अर्थ आपण समजून घेतो आहे की असे जे म्हणतात की म्हातारपण आल्यावरती आपण भगवंताची भक्ती करू, तेव्हा दुसरं काय काम आहे. पण ही भावना 100% चुकीची आहे. कारण मृत्यूची किंवा वार्धक्याची म्हणजे म्हातारपणीची कल्पनासुद्धा तारुण्यात अंतःकरणात उत्पन्न होत नाही. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये तारुण्य आहे तोपर्यंत आपण कोणत्याही गोष्टीला मानत नाही. म्हातारपणा देखील आपण मनात आणत सुद्धा नाही की मी पण कधी म्हातारा होणार आहे, मला पण कधीतरी नंतर मृत्यू होणार आहे. आणि असं आवश्यक नाही की म्हातारपणामध्ये मृत्यू होतो. मृत्यू कधी होणार आहे, पण आपण याचा कधी विचारच करत नाही. अंतःकरणात आपल्या भावना उत्पन्न होत नाही. परंतु मृत्यू केव्हा झडप घाली याचा भरोसा नाही. संत एकनाथ महाराज म्हणतात हरिपाठाच्या अभंगातून, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. काय म्हटले रे? घडी घडी काळ वाट याची पाहे. काळ म्हणजे मृत्यू. तो प्रत्येक घडीला वाट पाहतो आहे, प्रत्येक क्षणाला वाट पाहतो आहे. अजूनही किती आहे अवकाश. याला घेऊन जाण्याचा किती अवकाश आहे, किती वेळ बाकी आहे. अशा रीतीने तो प्रत्येकाच्या मागे लागलेला आहे. जन्माला आलेल्या क्षणापासून मृत्यू आपल्या मागे लागलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण असं म्हटलं की नंतर करू हरिभजन, हरिचिंतन, नामस्मरण, तर ते 100% चुकीचं आहे. संत तुकाराम महाराज देखील सांगतात, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. जो उदार असलेला कनवाळू कृपा असलेला पांडुरंग आहे त्याला शरण जा. या आपण संसाराला आलेलो आहे, जन्ममृत्यूच्या चक्राला आलेलो आहे. त्यातून सोडवण्याकरता तुम्ही त्या पांडुरंग शरण जा. कारण का देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. आणि फक्त माणसाचाच असं नाही, प्रत्येक जीवाने धारण केलेला देह हे काळाचे धन आहे, मृत्यूचे धन आहे. आणि म्हणून आपण भगवंताच्या भक्तीला त्वरित सुरुवात केली पाहिजे. सर्व संतांनी मनुष्याला सावध करणारा असाच उपदेश केलेला आहे. आणि म्हणून माऊली पण म्हणतात, भजे का त्वरित भावनायुक्त. अत्यंत श्रद्धायुक्त भावनाने भगवंताचं भजन कर. मग भजन कर याचा अर्थ काय? तर भजेमध्ये एक मूळ शब्द आहे भज, त्याचा अर्थ आहे सेवा. तर भजन कर, भजे याचा अर्थ काय? सेवा कर. आणि सेवा या शब्दाची व्याख्या करताना संत तुकाराम महाराज लिहितात, भगवंताचं भजन करायचं, भगवंताची सेवा करायची. म्हणजे नेमकं काय करायचं? आई वडिलांची सेवा करताना आपण ते प्रत्यक्ष आपल्या समोर आहेत म्हणून आपण सेवा करतो, पण भगवंताची कशी करणार? त्याबाबत लिहितात तुकाराम महाराज, सेवा ते आवडी उच्चारावे नाम. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदाभेद काम सारुनिया. कोणती सेवा करायची? आवडीने उच्चारावे नाम, भेदाभेद सारुनिया काम. मनातले भेदाभेद दूर करून, शुद्ध भाव धारण करून आवडीने भगवंताचं नाम घ्यायचं. तुका म्हणे देवा, चिंतन ते तुझी सेवा.
तुझं चिंतन माझ्या मनातून होऊ दे, अखंड होऊ दे, ही मला तुझी सेवा करायची आहे. आणि अशा रीतीने भगवंताचं भजन त्वरित करायचं. थोडक्यात नामसंकीर्तन, नामस्मरण ही भगवंताला आवडणारी महत्वाची सेवा आहे. पण ती श्रद्धाभावयुक्त शुद्ध भावनेने म्हणजे भावनायुक्त केली पाहिजे. म्हणून माऊलींचा आग्रह आहे, भजे का त्वरित भावनायुक्त. अशा प्रकारे त्वरित आणि भावनायुक्त होऊन भजन करणाऱ्याच्या ध्यानीमणी एका रामकृष्णा वाचून भगवंताशिवाय दुसरा विचारच नसतो. त्याच्या ध्यानीमणी एकच भगवंतच असतो. म्हणून माऊली अंतिम चरणातून सांगते, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. आपण वाचताना थोडं अन्वय लावून वाचायचं. ज्ञानदेवा ध्यानी मनी रामकृष्ण असा आपण थोडासा अर्थाटी अन्वय लावायचा, शब्द बदलायचे. ज्ञानदेवांच्या ध्यानी माझ्या ध्यानी मनी रामकृष्ण आहे, भगवंत आहे. आणि त्याचा परिणाम वैकुंठ भुवनी घर केले. ध्यानीमणीचा अर्थ आपण बघूया. तुकाराम महाराज काय सांगतात. त्यांनी तसं आचरणात आणलं म्हणून आपण त्यांचं उदाहरण देतो, त्यांचा आदर्श ठेवतो डोळ्यासमोर. ते म्हणतात, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वप्नी पांडुरंग आसनी भोजनी शयनी दुजे नाही ध्यानी मणी. पांडुरंग माझ्या ध्यानात आहे, पांडुरंग माझ्या मनात आहे, जागृत अवस्थेमध्ये आहे, स्वप्नावस्थेमध्ये आहे, आसनी भोजनी शयनी जेवताना झोपताना सर्व क्रियांमध्ये. दुजे नाही ध्यानी मनी एका पांडुरंगाशिवाय एका भगवंताशिवाय माझ्या मनामध्ये दुसरं कोणी नाही. माझ्या ध्यानीमणी तोच आहे. आणि अशा रीतीने ध्यानीमणी अवस्था पूर्णत्वाने अंगी बांधल्यावर होणारा लाभ माऊली सांगतात, वैकुंठ भुवनी घर केले. अशा अवस्थेला प्राप्त झालेल्या नामधारक भक्ताचे वास्तव्य, ज्याच्या ध्यानीमनी भगवंत दुसरा कोणी नाही, त्याच्याबद्दल माऊली सांगतात. त्याला कोणता लाभ होतो ते म्हणतात, वैकुंठ भुवनी घर केले. त्याचे वास्तव्य अनित्य आणि विनाशी अशा मृत्यूलोकात नसते, तर त्याचे वास्तव्य वैकुंठ भुवनात प्रत्यक्ष भगवंताच्या सान्निध्यामध्ये अखंड असते. मृत्यूनंतर स्वर्गात गेलेल्यांना पुन्हा जन्माला यावे लागते. आपली धारणा आहे, प्रत्येकाला माहिती आहे, पुण्यकर्म झालं तर मनुष्य देह त्याग केल्यानंतर मृत्यूनंतर माणूस स्वर्गात जातो आणि पापकर्म केलं तर तो नरकात जातो. परंतु माऊलींनी लिहिलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, हे जे पुण्यकर्म आहे स्वर्गात जाण्याचं, ते कसं आहे, पुण्यात्मक पापे स्वर्गात जायचे आणि पापात्मक पापे नरकात जायचे. स्वर्गामध्ये जाणं देखील एक प्रकारचं पापरूपी पुण्यरूपी पाप आहे, पुण्यात्मक पाप आहे. कारण तिथे गेल्यानंतर आपलं पुण्य संचय जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला राहता येतं आणि मग पुन्हा जन्माला यावं लागतं. पण वैकुंठात गेलेल्यांना जन्मही नाही आणि मरणही नाही. कारण का, हा वैकुंठ लोक जो आहे तो स्वर्गलोकाच्या वर आहे. स्वर्गाच्या वर वैकुंठ लोक आहे, जे भगवंताचे आणि जगन्माता लक्ष्मीचे निवासस्थान आहे. वैकुंठ लोकात कोण राहतात? स्वतः भगवान महाविष्णू आणि जगन्माता लक्ष्मीचे निवासस्थान आहे.
असा हा श्रेष्ठ लोक आहे. तेथे क्लेश, मोह, भीती यांना थारा नाही. वैकुंठ लोकाचं वैशिष्ट्य आपण ऐकूया. त्या ठिकाणी कोणालाही कसलाही क्लेश नाही, कोणालाही मोह नाही, भीती नाही. तेथे काळाची सत्ता चालत नाही, तसेच तेथे मायेचे अस्तित्वही नाही. कारण जिथे भगवंत आहे तिथे माया नाही, आणि जिथे माया आहे तिकडे भगवंत नाही. म्हणजे हा जो नामधारक भक्त आहे तो मायेचं आवरण दूर करून भगवंताची प्राप्ती करून घेतो. म्हणून अशा वैकुंठ लोकामध्ये मायेचे पण अस्तित्व नाही. भगवंताच्या व्रताचा अंगीकार केलेले, भगवंताची नामस्मरणाच्या द्वारे सेवा केलेले भगवत भक्त तेथे अखंड वास्तव्य करतात. अजून काय, त्या वैकुंठ लोकामध्ये अनेक रत्नमय विमानांनी हा लोक युक्त आहे. अनेक प्रकारच्या रत्नमय विमानांनी हा लोक युक्त आहे. आणि त्यामुळे आपल्या सर्वांना माहीत आहे, तुकाराम महाराजांच्या चरित्रातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा, भगवंत स्वतः विमानात बसून महाराजांना वैकुंठात घेऊन जायला आले होते. कारण त्यांचं मूळ निवासस्थान वैकुंठच होतं, आणि त्यामुळे ते भगवंत स्वतः आले होते विमानात बसून नेण्याकरता. तेथे कोट्यावधी, वैकुंठ लोकामध्ये कोट्यावधी मोठमोठे राजवाडे आहेत. तेथील सर्व स्त्रिया आणि पुरुष सर्व अलंकारांनी युक्त असतात. या लोकामध्ये साक्षात श्री विष्णूचे वास्तव्य असल्याने तेथे गेलेल्यांना पुनरावृत्ती नाही. भक्तांना विष्णूप्रमाणेच परमसुखाचा अनुभव मिळतो. जे भक्त वैकुंठ लोकात जातात त्यांना परमसुखाचा अनुभव मिळतो. भगवंताच्या नामाचा नित्यजप करणारे या लोकाला प्राप्त होतात. जे नित्यजप करतात भगवंताच्या नामाचा त्यांना हा वैकुंठ लोक प्राप्त होतो. अशा या परमश्रेष्ठ वैकुंठ लोकात ज्यांनी आपले घर केले त्यांच्या भाग्याचे वर्णन कोणाला करता येईल. माऊली म्हणतात, ज्यांच्या ध्यानीमनी श्री हरीच आहे, भगवंतच आहे, त्यांना हा लोक अनायासे सहज प्राप्त होतो. आणि आपला अनुभव देखील सांगतात, माझ्या ध्यानीमनी, ज्ञानदेवा ध्यानी, ज्ञानदेवा म्हणजे माऊली सांगतात, माझ्या ध्यानीमनी रामकृष्णच भरला आहे. आत बाहेर भगवंतच भरलेला आहे, त्याचं चिंतन चालू आहे. म्हणून मी आता वैकुंठ लोकातच घर केले आहे. माझे निवासस्थान वैकुंठ लोकातच आहे. आपल्यालाही माऊलींप्रमाणे सर्वोत्तम अशा वैकुंठ लोकात अखंड वास्तव्य करता येईल. जर आपल्याही ध्यानीमनी हरी असेल तर. म्हणून सर्वांनी वैकुंठ लोक प्राप्ती करून घेण्यासाठी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा.